राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली। पहिल्या यादीत 38 जागांवरील नावांची उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली। बारामतीतून अजित पवार निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिकांसोबतच सना मलिक यांचं नाव नाही। मलिकांच्या नावाला भाजपनं विरोध केल्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव नाही। नाव जाहीर न झाल्यामुळे टिंगरेंचं तिकीट कापल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावातून तर आशुतोष काळे यांना कोपरगावातून उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उद्या परळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडेंसोबतच स्थानिक पदाधिकारी उपस्थित असतील। येवल्यातून छगन भुजबळ तर कागलमधून हसन मुश्रीफांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिंडोरीमधून नरहरी झिरवळ तर अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा दिलाय। नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खेड आळंदी विधानसभेतील आमदार दिलीप मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे। 28 तारखेला भीमाशंकरचं दर्शन घेऊन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मोहितेंनी दिली। अजित पवार गटातील पिंपरी मतदारसंघाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी पक्षातील नेत्यांचे आभार मानलेत। दादांबरोबर राहिलेल्या निष्ठेची पावती मिळाली अशी भावना बनसोडेंनी व्यक्त केली। एक मोठी बातमी येते। भाजपमधील मुंबईतील पहिली बंडखोरी शमवण्यात यश आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश आलं असून माजी आमदार राज पुरोहित यांची समजूत काढण्यात फडणवीसांना यश आलंय। कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे पुरोहित नाराज होते। अखेर राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेणार आहेत। एकूणच काय तर राज पुरोहित यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना यश आलंय। ही दृश्य आहेत राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर यांची संयुक्त पत्रकार परिषद। कुलाबा मतदारसंघामधून राज पुरोहित देखील इच्छुक होते, मात्र उमेदवारी राहुल नार्वेकर यांना मिळाली आणि त्यामुळे राज पुरोहित यांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आलंय। अमित शहांच्या मध्यस्थीनंतर स्नेहलता कोल्हेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले। त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीतला पेच सुटलाय आणि कोपरगावात अजित पवार गटाकडून आशुतोष काळेंना उमेदवारी देण्यात आली आहे। जालन्यात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे। रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांची अडचण वाढू शकते। शिवसेनेकडून अभिजित अडसुळांना उमेदवारी मिळताच महायुतीत बंडखोरी झाली आहे। दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश बुंदिले यांनी रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला। धुळ्यात पवार गटाचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी बंडाचा इशारा दिलाय। उबाठातर्फे अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रणजित भोसले 26 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। अनुचित प्रकार कोणताही घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। निलेश राणेंचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। यावेळी कुडाळमध्ये महायुतीच्या सभेचं भव्य आयोजन करण्यात आलंय। यावेळी निलेश राणेंनी स्वतः सभास्थळी जात पाहणी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरताना संविधान चौकातून रॅली काढत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी फडणवीस अर्ज दाखल करतील। मंत्री छगन भुजबळ 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। येवल्यातल्या संपर्क कार्यालयापासून रॅली काढत नंतर सभा घेणार असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली। बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीत तिकिटाचा तिढा कायम असतानाच बंडाचा झेंडा रोवला गेलाय। अमरावतीच्या दर्यापुरात अभिजित अडसूळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। अडसूळ गुरुवारी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। इंदापुरात अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। माने हे शरद पवार गटाचे नेते असून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचितनं 2 महिला उमेदवारांना संधी दिली आहे। सविता मुंढे यांच्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघात ऋतुजा चव्हाणांना संधी देण्यात आली आहे।
वर्ध्याच्या आर्वीतील आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती केचेंनी दिली. या भेटीनंतर आर्वीतून केचेंची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर यांना सावंतवाडीतून उमेदवारी देण्यात आली. केसरकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केसरकरांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. शिवसेना नेते दादा भुसे यांना 5व्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी दिल्यानंतर भुसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. 8व्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे असं म्हणत अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. तर ज्यांच्या तिकिटाचं अजून फायनल नाही त्यांना त्यांच्या तिकिटाचं काय झालं हे विचारा असं म्हणत कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता त्यांनी टोला लगावला. बोईसर विधानसभेवरती भाजपनं दावा ठोकलाय. बोईसरमध्ये शिवसेनेकडून जगदीश धोडी इच्छुक आहेत. दरम्यान भाजपनं दावा ठोकल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी धोडींच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. संजय शिरसाट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी माझी लढत आयात केलेल्या उमेदवाराशी आहे. पैसे देऊन दिलेली उमेदवारी मतदारांना मान्य होणार नाही असं ते म्हणाले. शिवसेनेकडून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महायुतीतून राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी राजापुरात महायुतीचा विजय निश्चित असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सरोज आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून आहेर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये मनसेकडून 2 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. गेवराईमध्ये मयुरी खेडकर म्हस्के तर आष्टीमधून कैलास दरेकर रिंगणात उतरलेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची गणितं बिघडण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधी यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या उमेदवारी अर्जावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. प्रियांका गांधींनी वायनाडमध्ये रोड शोही केला. चांदवड देवळा मतदारसंघात राहुल आहेर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केदा आहेर राहुल आहेर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. हिना गावित अक्कलकुवा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हिना गावित यांनी फडणवीसांची भेट घेतली. महायुतीतून भंडारा विधानसभेची जागा शिवसेनेचे आमदार नरेंद्र मुंडेकर यांना जाहीर झाली आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असं वक्तव्य केलं. चोपडा विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास चंद्रकांत सोनवणेंनी व्यक्त केला. राजसाहेबांना एकदा संधी द्या साहेब, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवतील असं मनसे उमेदवार सुशांत सूर्यराव यांनी म्हटलं. शिवसेनेच्या पहिल्या यादीत कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचं नाव नाही. अंतर्गत आणि मित्रपक्षाकडून विरोध असल्यामुळे उमेदवारी होल्डवरती ठेवण्याची शक्यता आहे. चर्चेत असलेल्या पारनेर मतदारसंघात शरद पवार गटाकडून राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी त्या तब्बल 40,000 महिलांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांनी मशाल चिन्हावरून उमेदवारी लढवावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झालाय. शेतकरी कामगार पक्ष हा माझा पारंपरिक विरुद्ध पक्ष असून त्याचं मला आव्हान वाटत नाही. गुलाल माझाच आहे असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे ठाकरे गटाकडून निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. नांदगावच्या जागेवर लढण्यास समीर भुजबळ इच्छुक होते, परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र बंड करायचं असेल तर अगोदरच राजीनामा द्या अशी तंबी अजित पवारांनी समीर भुजबळांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.